ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मांडवी व इस्लापूर तालुका आणि किनवट जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। मात्र किनवट अप्पर जिल्हा व मांडवीला डावलून इस्लापूर येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी देण्यात आल्याने मांडवी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ माजी सरपंच धनलाल पवार यांनी 5 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारी मांडवी शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला। नागरिकांनीही मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित राहून शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला। मांडवी सारख्या मोठ्या व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर न करता तुलनेने लहान असलेल्या इस्लापूरला मंजुरी देण्यात आल्याने हा अन्याय झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही धनलाल पवार आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत मांडवी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, प्रसंगी प्राण गेले तरी चालतील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। दरम्यान तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार निलेश राठोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। त्यावर धनलाल पवार यांनी मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले। यावेळी राठोड यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक, अर्चित नाईक, बंडू नाईक, प्रफुल्ल राठोड, व्यंकट रेड्डी, अविनाश चव्हाण, विनोद पाटील, उत्तम राठोड, पलू नाईक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला। अप्पर तहसील कार्यालय मांडवी येथेच मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवार मांडवीतील मुख्य मार्गावर रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन समितीने दिली। आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। नमस्ते माहूर न्यूज, सारखणी प्रतिनिधी राजदीप भोसले।